महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे। 165 जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे। 41 प्रभाग पुणे महानगरपालिकेसाठी असणार आहे आणि त्यातनं तब्बल 165 नगरसेवक हे निवडून येणार आहेत। या एकूण 165 जागांपैकी 83 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी आहेत, तर 82 जागा ज्या आहेत त्या पुरुषांसाठी आहेत। महिलांच्या 83 जागांमध्ये महिला खुला प्रवर्गासाठी 48 जागा आहेत आणि ओबीसी महिलांसाठी 23 जागा आहेत, तर एसटी महिलांसाठी 11 जागा आणि एसटी महिलांसाठी 1 जागा अशा या जागा आहेत। तर पुरुषांमध्ये सर्वसाधारण 48 जागा, ओबीसी सर्वसाधारण 22 जागा, एससी पुरुष 11, एसटी पुरुष 1 अशा पद्धतीचं आरक्षण जाहीर झालंय। या आरक्षण सोडतीवर हरकत आणि ज्या सूचना आहेत त्या दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर अशी मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे। या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना खरं तर फटका सुद्धा बसलाय। कुणाचा पत्ता कट झालाय आणि कुणाला लॉटरी लागली तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। काही प्रभागांमध्ये जातीय आरक्षण न पडल्यानं आणि काही ठिकाणी महिला आरक्षण पडल्यामुळे अनेक विद्यमान आमदारांची अडचण आता वाढली आहे। ज्यामध्ये प्रामुख्यानं माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले जे आहेत, त्याचबरोबर माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, सनी निमण, त्याचबरोबर युवराज बेलदरे, प्रकाश ढोरे, प्रकाश कदम अशी अनेक नावं खरं तर आत्ताच्या घडीला आपल्याला घेता येतील। पण दुसरीकडे सर्वाधिक लक्ष लागलेली लढत जी होऊ शकली असती ती धंगेकर विरुद्ध बिडकर अशी। मात्र या दोघांमधला आता हाय व्होल्टेज सामना जो होणार होता तो होणार नाहीये, कारण प्रभाग क्रमांक 24 मध्ये ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे धंगेकर यांच्या पत्नीला तर सर्वसाधारण जागेवरनं गणेश बिडकर यांना ही निवडणूक आता लढवावी लागणार आहे। खरं तर या दोघांमध्ये जी लढत झाली होती ती पुणेकरांच्या चांगलीच लक्षात राहिली होती, कारण 2017ला मोदी लाटेत सुद्धा धंगेकर यांनी गणेश बिडकरांचा पराभव केला होता। आता हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांना लॉटरी लागलेली आहे, तर अनेकांना फटका सुद्धा बसलेला आहे। मात्र आता पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी युती आणि आघाडीमध्ये काय काय नेमकं होतंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे, कारण त्यावरून पुढचे सगळे महापालिकेचे जे गणित आहेत ते अवलंबून असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।